प्रत्येक गावची एक परंपरा असते. प्रत्येक गावच्या परंपरेमध्ये प्रत्येक समाज या उत्सवामध्ये जसा असतो तसा आजच्या या परंपरेमध्ये गावचे जगताप पाटील असतील, बोरावक्यांची जशी गाडी बैलगाडी असते तसे सर्व समाज याच्यामध्ये कसा एकत्र येतो याच्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही. सर्व समाज असतोच की सगळा पहिल्यापासून आहे ते पूर्वीपासून आणि पुढे निघाले की पाठीमागं बघायचं नाही. हा घर घर पेटून जायचं ते असे आख्यानकी आहे. सर आपण या परंपरेबद्दल आणि सासवडची प्रथम मानाची कावड आपण म्हणतो, या कावडीचं वैशिष्ट्य काय? कारण घाटात घाट मुंगी घाट म्हटलं जातं आणि सगळ्यात अवघड चढायला असणारा घाट आणि त्यातूनही बिना दोरीचा चढणारी एकमेव कावड आपली असते. याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही सांगा. आपल्या सगळ्यांचंच आराध्य दैवत असणाऱ्या शिखर शिंगणापूरला अभिषेक करण्यासाठी आणि त्या शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सासवडवरून आज रामनवमीच्या दिवशी सासवडची शंभू महादेवाची शिखर शिंगणापूरची भूत्या तेल्यांची मानाची कावड याचं प्रस्थान आज त्या ठिकाणी होतंय. खूप मोठी परंपरा, याची हजारो वर्षांची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील, सर्वांनीच या कावडीचं महत्त्व ओळखलं आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती मदती त्या ठिकाणी गेल्या आहेत. आज आम्हाला सर्व सासवडकरांना दिवे असेल, पिंपळे असेल, काळदरी खोरं असेल, अनेक या सोनवरी असेल, सगळ्या गावांचं एकत्रित मिळून या कावडीचे भक्त सगळे एकत्रितपणे चालतात आणि मुंगी घाटाने आज 8 दिवस यात्रा शिवशंभो महादेवाची शिखर शिंगणापूरला चालू आहे. मुंगी घाटाने शेवटची कावड ही सासवडची हातांवरती चढली जाते, म्हणजे कुठल्याही दोरानं वाचा मानवी साखळीने चढली जाते आणि अतिशय अवघड घाट चढल्यानंतर महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी महाराजांच्या हस्ते शंभू महादेवाचा कऱ्हेच्या पाण्याने जलाभिषेक होतो आणि जलाभिषेक झाल्यावरती खरं म्हणजे त्या यात्रेचा समारोपाकडे सुरुवात होती. हा मान खऱ्या अर्थाने छत्रपती महाराजांच्या पासून अनेक वर्षांचा शंभू महादेवाचा त्या ठिकाणी आहे. आदरणीय गुरुवर्य भूतोजी तेली महाराज संत यांच्या श्रद्धेचा, परंपरेचा आम्हा सर्व सासवडकर पंचक्रोशीला खूप अभिमान आहे. या कावडीचं आम्ही आणि आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचं असं हे यात्रा आहे आणि आज त्याची सुरुवात होती. मी सर्वच कावड भक्त जे आता 4 दिवस पायी वाटचाल करून ही कावड खांद्यावरती घेऊन मुंगी घाटाने चालणारे सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो. महाराजांचे वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमो पार्वती पते हर हर महादेव. वेदांमध्ये असलेले सारे ग्रंथ उपनिषद एका बाजूला आणि हर हर महादेवामधून मिळणारी ताकद ही एका बाजूला. साक्षात ब्रह्मदेवाच्या कमंडलोमधून निर्मिती झालेली करामाई आणि या करामाईचा जलाभिषेक मोठ्या महादेवाला होणार आणि मोठ्या महादेवाला हा अभिषेक होत असताना सासवडकरांची शौर्याची, शक्तीची आणि भक्तीची अपरंपार परंपरा आपल्याला बघायला मिळते. घाटात घाट मुंगी घाट आणि या घाटामधून केवळ मानवी साखळीच्या आधारानं वरती चढणारी कावड म्हणजे सासवडच्या भूत्या तेलाची प्रथम मानाची कावड. आज या कावडीचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. साक्षात कुबेराला देखील जे ऐश्वर्याचं हेवा वाटेल असा हा भक्तीचा, ऐश्वर्याचा हेवा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि आपण सर्वांनी या शंभू महादेवाच्या कावडीच्या प्रस्थान सोहळ्यामध्ये आणि संपूर्ण वारीमध्ये सहभागी व्हावं असं मी एक सासवडकर म्हणून आपण सगळ्यांना आवाहन करतो. बोला नमो पार्वती पते. झालं का? नमो पार्वती पते. हर हर अतिशय सुंदर भक्ती आणि शक्तीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी सासवडच्या भूत्या तेलाची प्रथम मानाची कावड आजच्या पवित्र रामनवमीच्या दिवशी शिखर शिंगणापूरच्या दिशेने प्रस्थान होते. आणि या प्रस्थान सोहळ्याचं वैशिष्ट्य असं की आपण जी पाहतो ही वाजंत्री म्हणजे साक्षात शिवशंभोच्या रणवाद्याची साक्ष आपल्याला करून देतात. तर या वाजंत्री मंडळी जे आहेत त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया आपण घेऊयात. काय सांगाल या परंपरेबद्दल? चैत्र शुद्ध पाडव्यापासून चैत्र शुद्ध नवमीला आपली सासवडची प्रथम मानाची कावड ही शिखर शिंगणापूरच्या दिशेने एक 4 दिवसाच्या दिवस रात्र पायी वारी दरवर्षी चालाबाद प्रमाणे असते. याच्यामध्ये
आमचं सांगायचं तर वादंत्री काम हे आमचं पिढ्यानपिढी आलेलं आहे. जसं कावड ज्या वेळेस स्थापन झाली तेव्हापासून एक प्रत्येकाचा एक बाराबलुते असतील किंवा प्रत्येक समाजाचा घटक या ठिकाणी मानकरी किंवा मग सेवेकरी असा नेमलेला असून आमच्या पंजोबा त्यानंतर आजोबा वडील आणि मी नंतर मुलगा म्हणजे असं प्रत्येक एक 6-7 घरांना आमचा मान आहे. प्रत्येकाला एकाला डापाचा आहे, एकाला सनईचा आहे, एकाला ताशाचा आहे, एकाला इतर वाद्याचा आहे. तर असा सगळा संगम या ठिकाणी शिखर शिंगणापूरच्या दिशेने दिवस रात्र नंदीच्या पुढे कावडीच्या नंदीच्या पुढे सेवेकरी म्हणून हा या ठिकाणी काम करत असतो. आणि मनोभावे एक 4 दिवस फक्त आणि फक्त शिवशंभोची आराधना आणि वाद्य काम, जेणेकरून त्या ढापावरती टिपरू पडल्यानंतर शंभो शिव शंभोची कावड ही नाचते आणि त्या नाचण्याच्या लयीमध्ये सर्व जनमानसं ही मंत्रमुग्ध होतात. अशी ही वारी शतकानुशतक चालत आलेली आहे, पुढेही चालत राहणार आहे. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्व सासवडकर नागरिक, पंचक्रोशीतील नागरिक, सर्व शिवभक्त एक गुण्या गोविंदानं 4 दिवस फक्त आणि फक्त शिवभक्ती आणि जी चालत जाण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडत असतो. याच्यामध्ये एक प्रकारे अतिशय उष्णता असताना सुद्धा ही एक दैवी संचारता एक म्हणता येईल अशी एक दैवी शक्ती प्रत्येकाच्या अंगात असते आणि तो दिवस रात्र या ठिकाणी सेवा बजावत असतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला शंभो शिव महादेवाचा आशीर्वाद लाभत असतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय. त्याचबरोबर एक गोष्ट महादेव आता परत घ्या थांबा 1 मिनिट. आपण पाहतोय उन्हानं अंगाची काहिली होती तरी एवढ्या उन्हामध्ये महाराज लोक चालत जातात दिवस रात्र न थांबता. कुठल्या प्रकारची एनर्जी असते, काय नक्की भाव असतो आपला? प्रत्येकाच्या मुखामध्ये शिवशंभोचा गजर असतो. हर हर महादेव म्हणत सर्व भक्त चालत असतात आणि महादेवच त्यांना ताकद देतो. ही ताकद इतकी देतो की प्रत्येकाला वाटतच नाही की आपण चालत आहे, आम्हाला महादेवच चालवत नेत आहे. ही प्रत्येकाची भावना असती. ते म्हणतात ना, आवड असेल तर सवड मिळते. त्याप्रमाणे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होतात. आणि मी म्हणतो की जे म्हणतात ना की मेल्यावरती स्वर्ग मिळतं, नाही 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 नाही. स्वर्ग तुम्हाला बघायचा असेल तर या वारीमध्ये या आणि मुंगी घाटातला खरंच स्वर्ग सोहळा काय असतो तो आपल्या डोळ्याने अनुभवा. एवढंच सांगू इच्छितो मी. बोला शिव शंभो. आल्याड जेजुरी पल्याड सोनुरी, आल्याड जेजुरी पल्याड सोनुरी, मधून वाहते करा कडे पठारी उभा पुरंदर हा शिवशाहीचा तुरा. या पुरंदराच्या पवित्र भूमीतून आणि पुरंदर मधल्या सासवडच्या शौर्याच्या भूमीतून आज शंभू महादेवाची प्रथम मानाची सासवडची भूत्या तेलाची कावड आज प्रस्थान करते. अतिशय दैदिप्यमान भक्तीचा आणि शक्तीचा वारसा असलेली ही कावड आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून कावड येत असते. परंतु मुंगी घाटातून कुठल्याही दोरीच्या सहाय्या म्हणजे दोरीच्या शिवाय केवळ मानवी साखळीच्या सहाय्यानं इथली अखंड तरुणाई म्हणजे त्याच्यामध्ये 12 वर्षाचं पोरग सुद्धा असतं आणि 60 वर्षाचा म्हातारा सुद्धा असतो. आणि त्या म्हाताऱ्या माणसाचा उत्साह हा एखाद्या तरुणाला लाजवेल असा असतो. मानवी साखळी करून ही कावड त्या दिवशी शंभू महादेवाला अभिषेक करण्यासाठी प्रस्थान होते. तर या कावडीची परंपरा काय, या कावडीचं वैशिष्ट्य काय हे जरा तुम्ही थोडक्यात सांगा. सर्वात प्रथम सर्व शिवभक्तांना रामनवमीच्या आणि चैत्रवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या शिखर शिंगणापूरच्या चैत्रवारी निमित्ताने आपली शिखर शिंगणापूरला सर्वात शेवटी सर करणारी प्रथम तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड सासवडची ही कावड आपली आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी आज तिचं प्रस्थान होतं. आणि यानंतर 4 दिवसाने, आता दरवर्षी 4 दिवसाचा मुक्काम असतो पण यावर्षी 5 दिवस आलेले आहेत. तर 5व्या दिवशी आपली कावड ज्यावेळेस मुंगी घाट पायथ्याला जाती, पायथ्याला गेल्याच्या नंतर हा अवघड असा मुंगी घाट चढत असताना काही ठिकाणी इतके अवघड टप्पे आहेत. त्या टप्प्यांमध्ये महादेवाचे भक्त म्हणजे आपले सर्व शिवभक्त महादेवा नव्हे तर महाद्या धावचा गजर करून आपली कावड वर दर मजल करत कावड वर चढवतात. त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवभक्तांना साक्षात स्वतः शिव शंभू महादेवच ताकद देतात.
आणि महादेवच त्या घाटामध्ये उपस्थित राहतात आणि सर्व शिवभक्तांना कावड वर चालवण्याची संधी देऊन त्यांच्याकडून सेवा करून घेतात. ह्या आपल्या या कावडीचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्या कावडीला आजी कसल्याही प्रकारची दोरी न लावता फक्त मानवी साखळीच्या साह्याने आपली कावड मुंगी घाट सर करून वर जाते आणि आपल्या संत तेल भुतोजी महाराजांच्या हस्ते आपल्या मोठ्या महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक केला जातो. त्यावेळेस त्या शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता होते. पुरंदरमध्ये आता एअरपोर्ट येतोय, IT पार्क होतोय, परंतु आजही गावाचं गावपण आणि देवाचं देवपण जपण्यासाठी 12 बलुतेदार 18 पगड जातीची लोक या कावडीच्या निमित्तानं एकत्र येतात आणि गुन्ह्या गोविंदानं ही कावड शंभू महादेवाकडे प्रस्थान होते. तर सर्व समाजाचं कशा प्रकारे योगदान असतं याच्यामध्ये थोडक्यात सांगू शकता? यामध्ये सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होतात, तरुणाई खास करून. कारण की तरुणाई जर नसेल तर हे होणं शक्य नाही. आणि त्याबरोबरच थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन, जसे आमचे तात्या दादासाहेब या सर्वांचं मार्गदर्शन ह्या मुलांना लाभतं. आणि त्याबरोबरच गावचे जे वाजंत्री आहेत, मानकरी भोंडे परिवार, यांना या कावडीसाठी मान आहे, जो वाजंत्री यांचा मान आहे, ते सुद्धा उत्तम प्रकारे ते साथ देत असतात. आणि हा पूर्ण सोहळा अतिशय आनंदाने आणि घोळ्यामेळ्याने साजरा केला जातो दररोज. गावचं आता आपण म्हणतो की गावचं गावपण जमत असताना गावचे पाटील आले, गावचा इतर समाज आला, त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती द्या की पाटील कुठं कोण असतात किंवा कुणाच्या गाडीमध्ये कावडीचं प्रस्थान होते? आपली सासवडची तेलभुत्याची प्रथम मानाची कावड ज्या वेळेस रामनवमी दिवशी प्रस्थान करते त्यावेळेस परंपरेनुसार बंडू बोरावके म्हणजे बोरावके कुटुंबियाला त्यांच्या बैलगाडीला मान आहे की आपली कावड नेण्यासाठी आणण्यासाठी त्यांची गाडी वापरली जाते. आणि आपल्या या संपूर्ण प्रस्थानाचं जे नियोजन आहे ते काल अष्टमीला आपल्या गाव पाटलांच्या वाड्यामध्ये गाव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कैलास महाराज कावडे म्हणजे आपल्या भुतोजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व प्रस्थानाचं नियोजन केलं जातं. गावाचं गावपण आणि देवाचं देवपण जपत असताना समाजामध्ये जी जुनी जाणती माणसं असतात, जसे आता विलास तात्या जगताप आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपण विचारू की कारण ही माणसं खऱ्या अर्थानं आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडं हा वारसा चालवण्यासाठी देत असतात. तात्या, तुमच्या काळात जुन्या लोकांनी ही परंपरा जपली, नवीन मुलांचं कसं काय अनुभव आहे, काय वाटतंय तुम्हाला? गेले 50 वर्ष झालं मी या कावडी बरोबर येतो. इथून मागं आमच्या जुन्या लोकांनी जसं चालवलं काय तसं आम्ही बी आज 50 वर्ष झालं चालवतोय. तसं आमच्या मागं आमच्या ह्या पोरांनी सौरभ भाऊ झालं, हे झालं, मंगेश भरतरे झालं, हे झालं, गणेश कुदळे झालं, तसे आम्ही सगळी म्हणजे सगळ्या प्रकारची लोक आम्ही एकत्र घेऊन आम्ही सगळं वाटणी आम्ही आतापर्यंत आता गेले 50 वर्ष झालं मी कावडी बरोबर येतोय. काय आता रस्ते झाले, सगळे झाले. पहिले काय होतं, नांगरटीतून जायला लागायचे, वाट असायचे, बाबळे असायच्या, हे असायचं काय. पण आतापर्यंत कधी काय कुणाला काय असे काय असं गंभीर किंवा काय असे काय काहीच झाले नाही घाट चढस्तवर. काय आतापर्यंत जसं आम्ही चालवलंय तसं आमच्या मागात आमची ही पिढी बी चालवणार, त्या मागं बी आमची बारकी गँग सगळी चालवणार तयार सगळी आता होत्याच काय काय कोणाला काही झालं नाही. म्हणजे आमच्या पिढीला बी नाही झालं, या पिढीला बी कधी नाही. सगळे आम्ही कुठला जरी माणूस असला तरी आम्ही गोळ्या मेळ्याने संघ घेऊन जातो त्याला. जरी काही झालं तरी आमच्यात कधी काही होत नाही अजिबात गावाच्या ह्याच्यामध्ये. उन्हाळा दिवसेंदिवस वाढत चाललाय, सगळे असे काय होतं तरी कधी हे प्रकार कधी आम्हाला जाणवतच नाही. तुम्ही हा प्रकार म्हणता आम्हाला वाटणी आमच्या शिवभक्तांना काही जाणवत नाही अजिबात. त्यापल्या ती ह्याच्यामध्ये जातात. आता लोक मग उन्हून म्हणतात, पण आता उन्हाळा दरवर्षी हा येतोच काय लोक म्हणत्या वर्षी. पण कधी काय असं कुठं अडचण नाही, कधी कुठं थांबत नाही, काय नाही. जिथं जिथं मान असेल तिथं जिथं हे असेल तिथं सगळी व्यवस्थित पोरं सगळे शिवभक्त जाग्या व्यवस्थित येतात काय. म्हणजे आतापर्यंत कधी कुठं असं माझ्या 50 वर्षात कधी कुठं असं की अशी जबरदस्त की असं काय घडलं ते कधीच घडलं नाही असं काय. बाकीचं म्हणजे सगळं आतापर्यंत महादेवाने सगळं व्यवस्थित चालवलेलं आहे काय. आता इथनं पुढे बी असंच महादेवाला इथनं पुढे बी असंच व्यवस्थित चालावं एवढीच आमची शुभेच्छा. आपण साधं एक दिवस मुक्कामाला कुठं जायचं असेल किंवा दिवसभराच्या प्रवासाला कुठं जायचं असेल तर आपल्याला महत्त्वाचा प्रश्न कित्येक वेळा पडतो की रस्त्यात माझ्या जेवणाची सोय काय, तिथं हॉटेल चांगलं असेल का नाही, मला जेवायला चांगलं मिळेल का नाही. तुम्ही आता हा दरमजल करत शंभू महादेवाला भेटायला जात आहे, तर वाटेमध्ये सगळ्या तुमच्या शिदुरीची सोय कशी असते? मुळात हा सोहळा म्हणजे आपल्या संपूर्ण सासवडकरांचा
आपल्या 365 दिवसामधल्या सर्वात आपल्याला आयुष्यातला जर सुवर्ण सोहळा असेल तर हा 4 दिवसाचा सोहळा असतो. तर आम्ही सर्व सासवडकर शिवभक्तजन शिखर शिंगणापूर वारीला जात असताना हा जेवणाचा, पाण्याचा, खाण्याचा हा विषय पण डोक्यात येत नाही मग सर्व शिवभक्तांच्या मनात. ज्यावेळेस आम्ही जात असतो, ज्या ज्या गावात जाईल त्या गावातले प्रत्येक शिवभक्त, आपल्या कावडीला मानणारे, महादेवाचे सगळे भक्त, आपल्या महाराजांना मानणारे सगळे शिवभक्त, सगळे गाववाले स्वतःहून आपल्या सर्व जाणाऱ्या पायी चालत जाणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करत असतात. पण आपले सर्व शिवभक्त हे खाण्यापिण्याची तमा न करता, उन्हा पावसाची तमा न करता दर मजल करत हा प्रवास करत असतात. त्याच्यामुळं ह्या सोहळ्यामध्ये जेवण, खाणं पिणं याचा कसलाही विचार केला जात नाही. ह्या सोहळ्यामध्ये फक्त संपूर्ण शिवभक्तांना ओढ लागलेली असते ही फक्त मोठ्या महादेवाला भेटायची. आणि मोठ्या महादेवाला भेटल्यानंतर आपल्या हा सर्व शिवभक्तांचा हा सोहळा इतका छान पार पडला असं सगळेजण समजून त्या नंतर परतीच्या वाटेला लागले जातात.